ये देखो ये मिल गया मेरे को दोस्त। अरे इधर तो आजा। अरे तन्मय ना त्याची बॅग विसरलेलं जहाजीमध्ये। बघा रस्ता बघा, आता तुम्ही डिसिजन घ्या, तुम्ही जेव्हा याल तेव्हा यायचे आहे का नाही ते। बघा आमची पोरं बघा स्केटबोर्डचं फी नाही हे करू शकेल म्हणून पोज बघा कशी देत आहेत। 3 बटरफ्लाय, एक रिअलमध्ये बटरफ्लाय, एक आता हा आपण जातो बीचला तो बटरफ्लाय बरोबर आणि माझ्या बॅकवर आहे तो बटरफ्लाय मारीवाला आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या डे 3 मधल्या ब्लॉगमध्ये। आणि या डे 3 मध्ये आपण जातोय साऊथ गोवा एक्सप्लोर करायला। ठीक आहे मित्रांनो, कसं वाटतंय माझं लुक? गोवावाला वाटतोय का? प्रॉपर गोवामध्ये फिरणार वाटतंय का नाही? बघा गोवाला शर्ट घातलाय आणि अविनाशचा लुक दाखवतो तुम्हाला। बघा अविनाश लुक दाखव। हा बघा गोवावाला वाटतोय ना आपण काय शाहरुख खान, सस्ता गरीब शाहरुख खान बघा। बघा काय आला लुक दाखव तुझा लुक दाखव। नको लुक तुझा? गाडी चालवायला कंटाळा हे चालवत नाही। अरे भाई तू मेन ड्रायव्हर आहे। निघालो आता, वाजलेत 9 आणि पहिला प्लॅन झालाय की पहिला नाश्ता करूया आणि मग निघूया। आपण इथे नाश्ता करायला बसलोय। आता नाश्ता झाला आपला आणि आता आपण निघू। या लोकांना नाश्ता करायला खूप टाइम लागतो, बट ही एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, माणूस 15-20 मिनिट जास्तीत जास्त 20 मिनिटात नाश्ता करतो। ह्या लोकांना 1-1 तास लागतो नाश्ता करायला। हे बघा भटुरा खायला 1 तास से, सॉरी 1 घंटा से। मित्रांनो आपण निघालो आता साऊथ गोवा एक्सप्लोअर करायला आणि थोड्या वेळात आपण पणजी सिटी जी गोवाची राजधानी आहे तिकडे पोचू आपण। सो येताना आपल्याला ती पणजी सिटी पण एक्सप्लोअर करायची आहे, पण आता आपण जातोय डायरेक्ट पालोलेम बीचला। पालोलेम बीच मी तुम्हाला दाखवतो, तिकडे आम्ही पालोलेम बीच एक्सप्लोअर करणार आहोत। मित्रांनो हे बघा आपण फायनली पोहोचलोय पालोलेम बीचला आणि बघा किती क्लीन आहे साऊथचे बीच। ये देखो ये मिल गया मेरे को दोस्त। अरे इधर तो आजा। अरे मुंह तो दिखा, देख भाई प्यारा बंदा है अपना, इधर आजा। अरे इधर मित्रांनो लाजतोय तो, बट चांगला होता, चांगलं मला गाईड करत होता की असं करा तसं करा हे करा। अरे त्याला बोललो व्हिडिओ निघालो की तेरा, तो नाही आणि लाजून निघून गेला। हे बघा आपण फायनली पोहोचलोय कुठला बीच? पालोलेम बीच। मी तुम्हाला पाण्यात जाऊन दाखवतो। करू ना पाय वरले, तेच विचार करतोय। चल करतोच आले बघा। आणि इथे बोटचे राऊंड मारायचे पण 500 का 1000 रुपये। म्हणजे साऊथ आहे ना, साऊथ गोवाला तुम्ही याल ना तर ते खूप कॉस्टलीच आहे, म्हणजे असं बघायला गेलं तर ॲज कम्पेअर टू नॉर्थ। बघा लाटा, पाणी एवढं स्वच्छ आहे ना इकडे, खूप म्हणजे खूप स्वच्छ एकदम। बघा ना पिक्चरसारखं पूर्ण निळं पाणी दिसतं एकदम, नाही का? आपल्या इकडे थोडं पाणी दूषित वगैरे असतं, बट इकडे बघा। हे बोटच्या राऊंडचे किती बोलला रे? 1000 रुपये? तर मग काय 1000 रुपये देऊन जायचे का राऊंड मारायला? मग काय करायचं आपण 1000 रुपयात काय करू शकतो? हा तो तन्मय काय पण बोलतो त्याचं ऐकू नका। का रे? सावधान विश्राम रील काढायचे। ठीक आहे चला मित्रांनो, आम्ही रील वगैरे शूट करून घेतो। बघा आमची पोरं बघा स्केटबोर्डचं फी नाही हे करू शकेल म्हणून पोज बघा कशी देत आहेत। अरे ये कोणसी गरिबी आहे, त्याच्यावरती उभा राहून काढतोय फोटो। हे इतनी कितनी गरिबी आहे? गरीब माणूस बोलते इसे, मैं गरीब हूँ। चला मित्रांनो आता आम्ही निघतो इकडनं पालोलेम बीचवरून दुसऱ्या जागी जायला। सो एकदा फायनल तुम्हाला दाखवतो बोललो। पालोलेम बीच आहे बघा, खूप एकदम स्वच्छ, नीट अँड क्लीन, काहीच कचरा नाही इकडे, बघू शकता तुम्ही। 1 hour later. मित्रांनो आता आपण जातोय बटरफ्लाय बीचला आणि एक सजेशन असेल तुम्हाला सांगताना, काय रस्ता तुम्ही बघू शकताय बघा, रस्ता बटरफ्लाय बीच आहे ना तिकडे जायचा रस्ता। बीच तर खूप चांगलं आहे असं बोलतात सर्वजण, बट रस्ता बघू शकता तुम्ही खूप खराब आहे आणि खूप म्हणजे खूप खराब आहे। आणि जो आपण आता गेलेलो पालोलेम बीचला
तिकडे एका बाईकचे पार्किंगचे 50 रुपये चार्जेस आहेत, तर इकडे डायरेक्ट डबल एका बाईकचे 100 रुपये पार्किंग आहे चार्जेस. बघा रस्ता बघा. आता तुम्ही डिसिजन घ्या, तुम्ही जेव्हा याल तेव्हा यायचे आहे का नाही ते. बीच तर चांगलं असं बोलतात सर्व, म्हणून आम्ही एवढं कष्ट घेऊन जातोय. बीचवर यायचं असेल तर तुम्हाला थोडं कष्ट करावं लागेल. हा, बीच फेमस आहे. बट ऑफ रोडिंग करावी लागेल थोडी अशी आमच्यासारखी. बघा कसे जातात सर्वजण. मला चालवता येते मित्रांनो, या लोकांना चालवता येत नाही म्हणून हे स्कीड होते, त्याच्या बहाण्याने कॉर्नरने जात आहेत. बट तुमच्या भावाला नॉलेज आहे कशी गाडी चालवायची, तो कुठेही चालू शकतो, जमिनीवर, नदीमध्ये, समुद्रामध्ये, आकाशात. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. कष्ट घ्यावे लागतात. गाईज आता आम्ही चाललोय, हे आता एका खड्ड्यातून बाहेर निघालो आम्ही, आता दुसऱ्या खड्ड्यात चाललो. पडू एका खड्ड्यातून निघालो, दुसऱ्या खड्ड्यात जाऊ. रस्ता बघू शकता तुम्ही, पूर्ण ऑफ रोड. अरे भाई साहब, कुठे आलो भाई. डिस्को डायरेक्ट. आता मित्रांनो, माझी एकच अपेक्षा असेल की एवढं कष्ट करतोय तर तिकडे काहीतरी चांगलं बघायला भेटेल असं मला अपेक्षा आहे. म्हणजे बीच वगैरे चांगलं असेल तिकडे, हेच अपेक्षा करतो. कारण का एवढे कष्ट घेते तर तिकडे फायदा व्हायला पाहिजे. गाईस हे दोन जे आपले चंगू मंगू आहेत ते आपल्याला रस्ता दाखवत होते, अचानक त्यांना काय झालं? अचानक त्यांचा रस्ता चुकला. ते बोलले आता आम्ही डिनर करणार आणि मग नंतरला आम्ही तुम्हाला रस्ता दाखवणार म्हणून. हां मित्रांनो, हे बघा 3 का 4 किलोमीटर ऑफ रोडिंग करून पण लगेच आपण पोचत नाही. इकडे आपल्याला थोडं ट्रेकिंग पण करावं लागतं जंगलामधून बटरफ्लाय बीचकडे जाण्यासाठी. हे बघा बटरफ्लाय बीचला एवढं जाऊन पण असं नको वाटायला की अरे काय यार उगाच चालू. काय बोलतो, ऑफ रोडिंग झाली तिथं आहे. डेस्टिनी पेक्षा जर्नी भारी होती. हा ते तर आहे, जर्नी चांगली. एवढ्या 3 बटरफ्लाय, एक रिअल मध्ये बटरफ्लाय, एक आता हा आपण जातो बीचला तो बटरफ्लाय, बरोबर. आणि माझ्या बॅकवर आहे तो बटरफ्लाय. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. जिम जाओ बटरफ्लाय लाओ, जिम जाओ बटरफ्लाय लाओ. मित्रांनो हे बघा रस्ता आपला ऑफ रोडिंग कसं जातोय आम्ही जंगलात ना. आम्हालाच माहित नाही रस्ता कुठून आहे काय जातोय. जिथं माणसं जातात ऑलरेडी, ज्यांना माहिती आहे इकडचं, त्यांना आम्ही फॉलो करत जातोय. हे बघा मित्रांनो, बटरफ्लाय बीच दिसते तुम्हाला. हे बघा फायनली आपण आलोय बटरफ्लाय बीच वरती. हे भाई हो पूर्ण एकदम पिक्चर वाणी रे. काय बोलतो, एक नंबर मित्रांनो. हे बघा भाई साहब, हे बघा भारी वाटते रे, एक नंबर बटरफ्लाय बीच. पूर्ण एकदम म्हणजे पिक्चर वाणी, असं वाटतं की कुठे आलोय मी. हे बघा. आणि ह्या बटरफ्लाय बीच ह्याच्यामुळे बोलतात कारण का जर तुम्ही ड्रोनने वगैरे आकाशातून बघितलात ना तर हा एका फुलपाखरासारखा दिसतो आकाराने, म्हणून ह्याला बटरफ्लाय बीच बोलतात. हे बघा फायनली तुम्हाला बोलत होते ना, हे लोक आम्हाला रस्ता दाखवत होते. हे बघा ह्यांनी रस्ता दाखवलाय आणि इथपर्यंत घेऊन आलेत आम्हाला. चंगू मंगू काय माउंटेन से पर पर्सन 250 है सर. ऐसे तो 400-500 लेते हैं. आप लोग 10 लोग हैं ना, इसलिए मैंने. कसलं काय फिरायचं. काय फिरवणार ते टर्टल रॉक, फुट रॉक, क्रोकोडाइल रॉक, हनीमून आइलैंड, और ये जो बटरफ्लाई व्यू है ना उसका माउंटेन शेप बटरफ्लाई विंग की तरह दिखता है, वो दिखाते हैं. कितना पर पर्सन? पर पर्सन 250. काय करायचं गाईस, घ्यायचं की नाही घ्यायचं कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा आम्हाला, पटकन सांगा तसं आम्ही डायरेक्ट बुक करू. काय बोलला? तोपर्यंत आम्ही घरी होतो. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. कितने में बोल रहे हैं? देखो किधर कितने में बोल रहे हैं? 200 में हो जाएगा. 250. 200 में हो जाएगा. 200. नहीं बोला था ये लोग, पर उसको मैंने 200 के लिए. अभी देख तू नहीं बोला तो हम लोग आणि हमारा बहुत बड़ा पेज है, श्रीमान लीजिए तो पेज और ये देखो उधर लेके आए. गाइस, आप आओगे ना इनके जहाज पे आ जाना. इनका नंबर क्या नाम क्या है आपका? नाम क्या है आपका? नाम बता दो. सनशाइन. सनशाईन. बटरफ्लाय बीच वरती आलात ना मित्रांनो, सनशाईन यांना कॉन्टॅक्ट करा. आणि हे तुम्हाला इधर ही येते ना, तुम्ही या इकडे जास्त ग्रुपने आलेत ना 10-15 तर काहीतरी भाऊ डिस्काउंट देतील आपल्या चॅनलचं नाव सांगितल्यावर.
मित्रांनो हे बघा आता आपण जातोय बोट रायडिंग करतोय आणि काय काय ते लोक आम्हाला दाखवतील ते मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, तर बघत राहा अशीच व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून टाका. हे बघा पाणी खूप स्वच्छ आहे इकडे, खूप म्हणजे खूप स्वच्छ आहे. इथे बोटमध्ये चढणं पण खूप रिस्की, कारण का इकडे ना इकडे डायरेक्ट खोल आहे इकडे असं आहे. हे बघा मित्रांनो आपण सर्वजण बसलो आहे जहाजीमध्ये. हे बघा फ्रंटचा व्ह्यू आपल्या बोटीचा. आणि आपण जातोय. भाई भीती वाटते बट मजा पण येते. हे बघा फ्रंटचा व्ह्यू. हा भीती वाटते ना भाई, भीती तर वाटणार ना भाई. हे बघा फ्रंटचा व्ह्यू देते तुम्हाला मी. आणि जातोय आता ते एक पॉईंट दाखवतात आपल्याला. हनीमून आयलँड, फूट रॉक, क्रोकोडाईल रॉक असे 2-3 जागा ते लोक दाखवणार आहेत. आणि मी पण तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. तुम्ही पण बघा आणि फुल एन्जॉय करा. आपला डे 3 साऊथमधला खूप चांगला जातो एक्सप्लोअर करता करता. हा ते का बघा मित्रांनो समोसेच्या आकाराचा दगड तुम्ही बघू शकता. क्या बोलते अंकल इसको? डायमंड रॉक. डायमंड रॉक. हां ते डायमंड रॉक तुम्ही बघू शकतात. आपल्या भाषेमध्ये समोसा दगड लक्षात ठेवू शकता तुम्ही. समोसाच्या आकाराचा दगड. आणि मला तर असं वाटतं मी फ्रंटला बसलो तर असं वाटतं मीच कॅप्टन आहे, मीच चालवतोय. ए भाई चाल चल. हे का घोड्याची नाळ पकडले. चल चल चल. हा बघा मित्रांनो पायाच्या आकाराचा दगड, पाय दगड लक्षात ठेवा. हा बघा मित्रांनो हा जो आहे तो मगरमच्छ दगड तुम्ही बघू शकता. क्रोकोडाईल रॉक हे फेमस आहे तिकडे. म्हणजे असे प्रत्येक वस्तूंचे किंवा प्राण्यांच्या आकाराचे ते दगड आहेत ते तुम्ही बघू शकता. बघा पोरी बघितल्यावर किती पागल होतो ऋतिक आमचा. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. मित्रांनो हे बघा हा आहे ना बीच, हा हनीमून बीच आहे इकडचा फेमस आहे आपण साऊथ गोवा मधला. मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता हा टर्टल रॉक सेम कासव सारखा दिसतोय. हे बघा कासव दगड बघू शकता तुम्ही. मित्रांनो बघा फायनल एक तुम्ही बघू शकता हा बटरफ्लाय बीचचा जो आकार आहे हा बटरफ्लाय सारखा आहे म्हणून इकडे ह्या बीचला बटरफ्लाय बीच असं नाव दिलं आहे. मित्रांनो फायनली आपलं झालं आहे सर्व करून ॲक्टिव्हिटी बटरफ्लाय बीचवरती. आणि इथे बटरफ्लाय बीचवरती स्विमिंग करणं अलाउड नाही आणि ॲक्टिव्हिटी आपण केलं सर्व, एन्जॉय केलं सर्व. आता आपण बटरफ्लाय बीचकडनं जातो आहे. तुम्ही फायनल एकदा लुक बघून घ्या बटरफ्लाय बीचचं. चला बाय बाय बटरफ्लाय बीच. भेटूया कधी वापस आलो तर. आणि आपली परत ट्रेकिंग थोडी चालू होते. तुम्ही बघितलं असेल बटरफ्लाय बीचकडे येण्यासाठी आपल्याला किती कष्ट करावे लागलेत. आणि जर तुम्हाला या बीचकडे यायचं आहे बोलतात ना एक तुम्हाला ट्रेकिंग पण करायचं आहे, ऑफ रोडिंग पण करायचं आहे आणि थोडी ॲक्टिव्हिटी पण करायची आहे आणि एकदम क्लीन असं बीच बघायचं आहे बटरफ्लाय शेपचं, तर तुम्ही इकडे या, नक्की या. मी तर ते सांगेल. थोडं तुम्हाला ट्रेकिंग वगैरे करावं लागेल बट त्याच्यामध्ये पण मजा येते. आता आपण जातो आहे नेक्स्ट प्लेसवरती. A few moments later. काय सीन घेतो मित्रांनो. आता वाजलेत किती वाजले रे आता 4:10 झाले आता. आणि ना अजून पण आम्ही बटरफ्लाय बीच जवळचे. काय माहिती आहे का एक सीन झालेला. हा तन्मय आहे ना त्याची बॅग विसरलेला जहाजीमध्ये आणि आता आम्ही लोक परत ती घ्यायला आलेलो. हा जहाज म्हणजे तेच रे बोट जहाज तेच. त्या बोटीमध्ये त्याची बॅग विसरलं. त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट होते, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, चाव्या आमच्या रूमच्या सर्व. एवढा ATM कार्ड पण बघा. एवढा गैरजिम्मेदार आहे हा तन्मय. तर त्याच्यामुळे तर काय बोलणार आता बघा. तर आता जातोय आपण. बघू आता दुसरीकडे काहीतरी खाऊ. जाम भूक लागले. एक तर खाऊन जागेवर जाऊ दुसऱ्या किंवा जागेवर जाऊन खाऊ. सो मित्रांनो आता वाजले 5 आणि आपण इथे एका रस्त्याच्या किनारी थांबलो आहे. पोरांना भूक लागले खूप मग नाश्ता करायला थांबलो आपण इकडे. आणि माहीत नाही की किती टाईम होईल. येस आय वॉन्ट. येस सो माहिती नाही की किती वाजतील इकडून निघायला आम्हाला. 5 वाजता तर इथे पोरांना जाम भूक लागली मग बोलू चला नाश्ता करून घेऊया. सो टाईम भेटला तर आपण अजून एक प्लेस करूया. नक्की तुम्हाला मी एक प्लेस दाखवायचा पूर्ण प्रयत्न करेल आणि अपडेट देत राहील. सो मित्रांनो आता 6:30 वाजले. तुम्ही बघू शकता पूर्ण काळोख झाला आहे बट तरी पण आम्ही लोक अजून पोचलो नाही आहे. मित्रांनो आता आम्ही आलो आहे पणजी सिटीमध्ये जी की गोवाची राजधानी आहे. आपल्याला ॲक्च्युली बटरफ्लाय बीचवरती आपली बॅग हरवली त्याच्यामुळे आपला तिथे टाईम वेस्ट झाला. सो त्याच्यामुळे एक प्लेस आपण कॅन्सल केले आणि पणजी डेस्टिनेशनला आलो आहे आपण इथे.
सॉरी पणजी सिटी फिरायला आलो आहे आपण. आणि ॲज युजल पहिली बॅग हरवली, आता सर्व मित्र हरवले. तर आम्ही त्यांची वाट बघतोय. आम्ही बरोबर रूटला आहे, ते लोक आम्हाला फॉलो करत होते, बट आहे ना आम्ही लेफ्ट घेतला आणि त्यांना कळलं नाही आम्ही कधी लेफ्ट घेतलं, ते सर्व निघून गेले. आता आम्ही थांबलो त्यांच्यासाठी. ते आल्याच्या नंतर मी तुम्हाला एक चर्च दाखवतो. मित्रांनो बघा, आपण पणजी सिटीमध्ये आलो आहे आणि फायनली आपल्याला आपले मित्र पण भेटलेत. आता आपण निघालो आहे चर्चकडे, जो फेमस चर्च आहे इकडचा आहे बघा. आलो पण इथे शूटिंग झालेली सिम्बा पिक्चरची. तुम्ही बघू शकता आपण पोचलो इकडे. पणजीमधलं एक चर्च आहे, ओल्ड चर्च आहे हा. इकडे सिम्बा पिक्चरची शूटिंग झाली होती. अरे बस ना, किती येते, साईड हो ना, चल ना, चल ना, साईड हो ना, चल ना. गजब बेइज्जती है. हे बघा, हा चर्च आहे, ओल्ड चर्च, आणि इथेच सिम्बा पिक्चरची शूटिंग झालेली. हे बघा, ही पूर्ण पणजी सिटी आहे, जी की राजधानी आहे गोवा राज्याची. सो मित्रांनो, ही आपली थर्ड डेस्टिनेशन आहे साऊथ गोवामधली. आणि जास्त आपण डेस्टिनेशन नाही करू शकलो या साऊथ गोवा ब्लॉगमध्ये, बट जेवढं आम्हाला पॉसिबल झालं तेवढं आम्ही कवर करतो आहे. नॉर्थमध्ये पण आपण 3 डेस्टिनेशन केले आणि साऊथमध्ये पण आपण 3 डेस्टिनेशन केले. सो आता इथून आपण डायरेक्ट घरी जाऊ. मे बी काय रस्त्यात दिसलं काय असं एक्सप्लोअर करण्यासारखं तर तुम्हाला दाखवेल, नाही तर मोस्टली तरी सर्व घरीच जाणार आहोत आम्ही लोक आता. आणि तुम्ही मागे बघू शकता चर्च. हे बघा, आता आम्ही पंजिमच्या मार्केटमध्ये आलो आहे. हे बघा, हां दाखव ना. हा भाई पाव चांगलं वाटतोय रे, जसं कुठलं तरी युनिक वाला बघ. 350 350 बघू शकता. बार्गेनिंग केली तुम्ही तर इथे बार्गेनिंग होऊ शकतं, फक्त तुम्हाला करता आली पाहिजे. आणि हे बघा, इथे शोपीसच्या वस्तू, पोरींसाठी पर्स वगैरे, मुलांसाठी चष्मे, गॉगल. भाई मराठी समझ रहे आपको? बस तुम्ही भावाच्या दुकानात या, वस्तू कुठली पाहिजे असेल तर. दुकानाचं नाव आहे, दुकानाचं नावच नाही. दुकानाचं नावच नाही बघा. हे बघा, जमिनीतली माती खोदायला फावडा आहे, आंघोळ करायला बादली आहे, छोट्या पोरांसाठी आहे का. ब्रेसलेट, सलमान खानची आठवण आली रे या ब्रेसलेटने मला. कितीला असेल काय माहिती. भाई हे ब्रेसलेट कितने काय? 500 रुपयाला. सलमान खान राहून दे, सलमान खानला पण नंतर आणू आपल्या हातात. दाखव लुक दाखव. चांगलं वाटतंय, कडक वाटतंय. MC स्टॅनचा छोटा भाव. हे बघा, इथनं पूर्ण मार्केटची लाईन आहे अशी. आणि हा एक दुकान आम्हाला चांगला वाटला. दुकानाचं नाव नाही ना, तर मी तुम्हाला सांगणार होतो की कुठलं दुकान आहे. हे हा बघ, मला कसं वाटेल. सुदर्शन भाऊंनी घेतला चष्मा, बघू कसे दिसते. असं वाटतं, सांगा लुक कसं वाटतं. मारी पाहिजे, मारीवाला आहे. If you are bad, I am your dad. सो मित्रांनो, आता वाजलेत 12:30 आणि गुड नाईट बोलायचं होतं तुम्हाला, कारण का मला खूप झोप आले. सो बोलायचं की हा ब्लॉग मी इथे एंड करतो. डे 3 आपला इथे एंड होतोय आणि डे 4 आपला थोडा असेल गोव्यामध्ये, आणि नंतर आपली संध्याकाळी ट्रेन आहे, आपण आपलं जातोय घरी. सो डे 4 पण मी तुम्हाला दाखवेल. हा व्हिडिओ जर डे 3 तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा कसं वाटलं ते, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया डे 4 वर.